नमस्कार. नमस्कार. आत्ताच आलेल्या बातमीनुसार आमच्या मॅडम कोविड टेस्ट करून आले आहेत. त्यामुळे तो टिश्यू हातात आहे त्यांच्या. सॉरी, थोडासा आम्हा दोघांनाही उशीर झालाय. खरं तर याची चूक नाहीये, माझी चूक आहे. माझ्यामुळे उशीर झालाय. खरं तर माझी आता जस्ट सेटवर आमच्या कोविडची टेस्ट झाली, सो त्याच्यामुळे थोडा उशीर झालाय. पण आम्ही आलेलो आहोत लाईव्ह, चारू आणि अभिराम. नमस्कार. सचित दादा लवकरच आपल्याला जॉईन होईल. येस, आम्ही त्याच्या request त्यांना घेणार आहोत. हो, त्याच्या रिक्वेस्टची वाट बघतोय आम्ही. तो जसा ऑनलाईन येईल आपण सगळे त्यांना. आला का युअर रिक्वेस्ट? नाही अजून. ओके, सो लेट्स गो. वाव, मी खूप दिवसांनी लाईव्ह आलोय दोघंही. म्हणजे हो, ऑलमोस्ट. म्हणजे लॉकडाऊन मध्ये लाईव्ह आलो होतो, आता पुन्हा लॉकडाऊन मध्येच येतो. मी आले होते बाय द वे. मी एकटी आली आहे याच्या आधी सोनी मराठीच्या पेजवर. हे माझं सेकंड टाइम आहे. सत्याची एंट्री नंतर का, असं कोणीतरी विचारलं. सत्यजीत अपना हीरो का एंट्री ऐसा शान से होता है यार. तुम लोग भी क्या क्वेश्चन पूछ रहे हो. मॅचिंग नवरा पाहिजे मला. मॅचिंग नवरा पाहिजे. हेच, मलाही ते गाणं खूप आवडलं होतं. हो, आपलं कधी बोलणं पण नाही झालं कधीच. आपण नंतर गप्पा मारूया. आधी आपण. हॅलो, हाय अतुल. हाय अतुल. चारू लता, हाय. तुमचा आवाज येत नाहीये असं म्हणतात. का? आमच्या दोघांचा आवाज येतोय का? जे कोण आम्हाला जॉईन झाले त्यांनी कोणीतरी कन्फर्मेशन द्या की आवाज येतोय का. येस, हो, नाही, काहीतरी. हॅलो, माईक टेस्ट. हॅलो. तू एक जोक सांग माझ्या मते, त्याच्यामुळे लगेच आपल्याला रिप्लाय येईल लोकांचा की हा बाबा येतोय. हा, येतोय. व्हेरी गुड. सो चांदणे शिंपित जाशी तू, चांदणे शिंपित जाशी. तर माझा मेन प्रश्न तर हाच आहे की अमृता आणि चारू हा, ह्या दोघींमध्ये सिमिलॅरिटी काय आहे? बर, चांगलं आहे. म्हणजे काय, म्हणजे हे कुठून सुचलं तुला मध्येच? कारण सिमिलॅरिटीज तशा खूप कमी आहेत. म्हणजे अमृता ही खूप वेगळी आहे आणि चारू ही खरंच खूप वेगळी आहे. म्हणजे ते तिच्यासारखी मुलगी जरी मी प्ले करत असेल तरी बापरे, एवढं सगळं ती करू शकते का? म्हणजे ती गॅरेज पण सांभाळू शकते, ती बाहेरच्या सगळ्या गोष्टीवर लोकांची बोलणी खाऊन सुद्धा ती सगळं करू शकते. सो हे अमृता माझ्या मध्ये चिडेल लगेच की तू का बोललास असं, तुम्हाला का काम सांगितलंस म्हणून. अमृता चिडू शकते पण चारू नाही तशी. ओके. म्हटलंय वाटतं. आणि एक मेन डिफरन्स काय आहे दोघींमध्ये? म्हणजे सिमिलॅरिटीज जसं म्हणतेस तू की दोघी खूप अशा काय म्हणतात, फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ लाईफ. तसं एक बेसिक डिफरन्स काय आहे? बेसिक डिफरन्स आता दोघींमध्ये काय सांगू, तुला काय जाणवलं बाय द वे? बेसिक डिफरन्स हा, एक काय, बरेच एक. चारू, तुझे दात खूप. क्या बात आहे. थँक्यू. म्हणजे लाईव्ह मध्ये सगळ्यात पहिली कमेंट जी वाचली अमृतानी, ती डायरेक्ट तीच वाचली. क्या बात आहे. दाताची. हाय राम पिंपळे. हाय. बरं, तुझ्यासाठी पण एक प्रश्न होता, सो आपण तो प्रश्न घेऊ आणि मग नंतर सत्यजितला आपण जॉईन करूयात. आता त्यांची रिक्वेस्ट तर आपल्याला कुठे दिसत नाहीये, पण खरं तर आम्हा तिघांना तुमच्याशी गप्पा मारायचे, सो सत्यजितला घ्यायलाच हवं. पण सेम जसा तू मला विचारलास की चारू आणि अमृतामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे, सो अभिनय आणि अभिराम मध्ये
बरं अभि सोडू ना फक्त, दुसरं अजून काय तुला, अजून काय सिमिलॅरिटीज आहेत? बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत. इनफॅक्ट मी जेव्हा ऑडिशन स्क्रिप्ट वाचली होती ना, तेव्हाच मला असं झालं होतं की अरे हे मी ऍक्च्युली हे मी बोलतो, म्हणजे हे मी असं करतो, मी असं वागतो. म्हणजे जसं सेटवर आपली मस्ती चालू असते की मी तसाच आहे, मी तेच करतो. म्हणजे खूप बडबड बडबड असं नाही, पण सारखे सतत जोक्स करत राहणं किंवा प्रत्येक सिच्युएशन कडे काहीतरी पॉझिटिव्हलीच बघणं की समथिंग पॉझिटिव्ह आउट ऑफ द नेगेटिव्ह ऑल्सो. तर ते मला अभिराम मध्ये अभिनय सापडला तो. वा मस्त. आणि मला सुद्धा जेव्हा अभिराम जेव्हा सेटवर आला अभिनय, सो ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती की निर्मितीताई सावंतचे हे सुपुत्र आहेत. सो ते खूप एक्साइटमेंट होती की हा तो येणार आहे, तो असणार आहे सेटवर. सो हे खूप मला खूप भारी वाटलं होतं, कारण एका साईडला सचित पाटील आणि एका साईडला अभिनय. सो मी खूप एक्साइटेड होते की बाबा दोन अशा हिरोंसोबत मला काम करायला मिळतंय. तर पण सुरुवातीला जेव्हा ह्यांना मी भेटले तेव्हा खरं तर हे माझ्याशी बोललेच नव्हते. हे हो किती लोक, म्हणजे तुम्ही बरं, तू हा माझ्याशी तेवढा बोललाच नव्हता, कारण आमचं बोलणं झालं नव्हतं. आम्ही पहिल्यांदा म्हणजे आपण डायरेक्ट ऍक्च्युअली सीन साठीच बोललो, त्याच्या आधी आम्ही बोललोच नव्हतो. म्हटलं थोडा ऍटिट्यूड वाटतोय, म्हटलं पण ठीक आहे हरकत नाही, जरी असलं तरी आपण बघून घेऊ पुढे. पण अजिबात नाही, सीन करताना पण खूप मजा येते. आणि जसा तो सीन मध्ये असतो तसं तो सीनच्या बाहेर सुद्धा तसाच आहे आणि खूप चांगला आहे. आम्ही खूप मजा करत असतो खरं तर. चारू एकदा तरी हाय बोल. हाय. अभिनय सोबत मजेशीर किस्सा तर नक्कीच झाला असणार, आवडेल का सांगायला? बरेच झाले. अरे मी कालचाच सांगेन, चला कालचाच सांगते. आम्ही काल सीन करत होतो आणि हा बाईक वरून येतो, हसला लगेच. तो ऍक्च्युली मजेशीर किस्सा माझ्यासोबतच झाला, त्याच्यामुळे तो हसला. आम्ही हा मला एका ठिकाणी ड्रॉप करतो, सो मी त्याच्या मागे बाईकवर बसते. सो ती बाईक कुठली होती रे? ती स्पोर्ट्स बाईक होती, यामाची FZ. तर ती अशी स्लांटेड सीट असते ना त्याची, मागून वर असते. तर मला बसता येत नव्हतं, पण त्यांनी मी बसले, खूप मेहनत करून त्याच्यावर बसले. पण त्यांनी स्टार्ट केल्यावर माझा हळूच तोल पण गेला मागे, म्हणजे मी पडत सुद्धा होते. त्यात तितकी उंच की मला चढणं आणि उतरणं इतकं जमत नव्हतं. पण असं काही ना काहीतरी होत असतं. मी सांगतो काय झाला किस्सा. आम्हाला जागा एक घ्यायची होती येऊन एंटर होऊन फ्रेम मध्ये. तर मी ती बाईक फिरवून झालो वगैरे टेस्ट करून, आणि हिला नंतर बसायचं होतं आणि ही उतरते. तर उतरायचा शॉट आहे, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. पण उतरण्यासाठी आधी वर चढून बसावं लागतं, हे मॅडम विसरल्या होत्या. आणि मग टेकच्या वेळेला तो डोंगर चढून, म्हणजे ते जवळपास डोंगरच चढून बसली ती. आणि बसल्यानंतर जेव्हा टेक झाला, मी बाईक घेतली पुढे, त्यावेळेला मॅडमचा मागे तोल गेला आणि ओ असं करून जो खांदा असा दाबून धरला की अभिहळू अभिहळू अभिहळू. बरं हार्डली किती असेल ते 4 पावलं. सचिन दादा येतोय का? हा. तर 4 पावलं पुढे जायचं होतं आम्हाला, आणि तिचा बॅलन्स गेला आणि हिने जे घट्ट धरून, म्हणजे मी तिथे पडले असते. बाईकवर प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. नाही पण गंमत पुढे आहे. तो टेक झाला, त्याचा पुढचा परत करावा लागला टेक, आणि जे मी चेहऱ्यावर बघितलंय की गाण्याची रिक्वेस्ट का? मी बाईक मी नाही पाहिलं ते. येस, मी केलीये त्यांना सेंड, बट ते एक्सेप्ट नाही करत आहेत. सर तुम्ही बघत असाल तर प्लीज. ओके. सचिन दादा ऐसा कैसा दिख रहे हो यार आप, ये क्या हो गया सचिन दादा? क्या कर दिया? मी नाही केलं, सॉरी, चुकून कोणाला तरी रिक्वेस्ट केली आहे. कव्हर अप चांगला होता ना? ओके ठीक आहे.
आपण रिक्वेस्ट बघूया अजून. कुठे आहे? इथे आहे ना? हा. Shit. अरे नाही हा तेच झालं. नाही मी सिलेक्ट केलं होतं रे. हे बघ आता सेंड रिक्वेस्ट. ओके हा ओके. हे झाल्यानंतर ना असं करायचं. कॅन्सल केल्यामुळे ते भलत्यालाच गेली रिक्वेस्ट. सॉरी चुकून झाला असेल. दिस इज द बेस्ट. आमचे डिरेक्टर तिथून हसतायत. त्यांना अजय कुर्डे सर हे आमचे आता डिरेक्टर आहेत. हो आम्ही सत्यजितला पाठवली आहे येस आम्ही रिक्वेस्ट पाठवली आहे त्यांना. सो ते आले की आपण अजून थोड्या गप्पा मारूयात. आणि मला ह्यालाही काहीतरी विचारायचं आणि त्यांनाही काहीतरी विचारायचं. सो त्यांची वाट बघतोय आम्ही सगळेजण. मी रिक्वेस्ट टाक. हाय विदिशा. विदिशा म्हणजे निहारिका. ती सध्या इथेच आहे आजूबाजूला सेटवर. हाय हाय मिस्टर वर्सटाईल. ऋषी चारू सोबत कोणासोबत काम करायला जास्त आवडतं, सत्या की अभि? इट्स ओके. इट्स ओके. या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा सत्यजित सर येतील, सचित सर येतील तेव्हा मी नक्की देईन. नाही मला मिस्टर वर्सटाईल आपला ऋषिकेश नाम्या त्याच्यावरून आठवलं. यू शुड टेल देम काय झालं होतं इंस्टाग्रामचं. त्यामुळे अरे हो दुसरं आलंच आहे काय माहिती. मी त्यांना पाठवली रिक्वेस्ट. कोणाला? मी नाही केलं. हा मॅम मला दिसतच नाहीये. एक मिनिट. हे काय मी इन्व्हाइट केलंय. इन्व्हाइट केले बघा तुम्हाला. ते एक्सेप्ट करा. मी पाठवले म्हणायचं. तिथेच बस फोनवर क्लिक करा. कोणी मराठीवर. हॅलो हाय राकेश. हाय सौरभ. हाय. ओके. तुमचे काही जर प्रश्न असतील जे आमचे स्किप झाले असतील कारण बरेच कमेंट्स आणि क्वेश्चन्स येत आहेत तर प्लीज. निहारिका इज बॅड. मी नक्की तिला हे सांगेन की ती खूप बॅड आहे. या निहारिका इज सुपर बॅड बट विदिशा इज अ स्वीट हार्ट. हे मी ऍक्च्युली खूप गोड आहे ती तशी. तुम्हाला पाठवली इन्व्हाइट टू जॉईन पाठवले तुम्हाला. इन्व्हाइटेड. एक काम करूया ना कॅन्सल करू. हा एक मिनिट. रिक्वेस्ट जॉईन करा. बरोबर. आता पुन्हा केली बघा ते मी. ओके. येस येस येस. आली येस करा. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. थँक्यू सुशांत. इंग्लिश और हिंदी प्लीज. हाय अभिनय आणि अमृता. हाय. इंग्लिश और हिंदी प्लीज म्हणजे काय बोलायचं असतं? तू इंग्लिश मध्ये बोल हिंदी मध्ये बोल तुझं म्हणणं आहे. आपण अभिनय सर तुम्ही खूप छान अभिनय करता. अतुल अगलावे म्हणजे आमचा दीपक माझा भाऊ दीपक दादा. तुम्ही सुद्धा खूप छान काम करता. सचित जॉईन होतोय आपल्याला. जरा काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय म्हणून फक्त आम्ही थांबलो. तुमचं गॅरेज कुठे आहे? आमचं गॅरेज जसा बोर्ड लिहिलाय तसं ठाण्यातच आहे आमचं गॅरेज. अमृता मॅडम अभिनयाबद्दल 2 शब्द चांगले. सचित पाटील समथिंग हॅपन. हा काहीतरी येऊन गेलं खाली. कुठे गेला? वर गेलं. नाही वर येऊन गेलं. त्या रिक्वेस्ट मध्ये असणार ते.
इथे 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 हा इन्व्हाइट टू जॉईन सचिन पाटील टू टाईप. वी आर रिअली सॉरी, पण लवकरच सचिन दादा येईल आपल्या बरोबर. ओके, मुव्हिंग ऑन. माझ्याकडे काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी मॅम. माझ्यासाठी पण सरांची वाट बघितली असती तर म्हणजे हा, तोपर्यंत ऍटलीस्ट दे हॅव समथिंग टू. बरं, मला अभिनयाबद्दल चांगले शब्द 4 शब्द विचारले तसं ते आन्सर देऊ का मी? चार चांगले शब्द. अभिनय खूप चांगला आहे बस झाले. नाही, खरंच मी जसं मगाशी सांगितलं की आल्यापासून तरी मला असं वाटत होतं की खूप खडूस असेल, ऍटिट्यूड असेल मरणाचा, पण असं काही नाहीये. खूप स्वीट आहे तो आणि खूप हेल्पफुल आहे. माझ्या मते आमचे सीन जेव्हा असतात तेव्हा तो प्रत्येक सीनला खूप चांगली गोष्ट आहे. एका ऍक्टरने हे खरं तर केलं पाहिजे. तो प्रत्येक क्लोज असेल, काही असेल, तर नेहमी माझ्या तिथे लुकला किंवा क्यूजला तो नेहमी तिथे थांबलेला असतो आणि तो फार हेल्पफुल त्याचं नेचर आहे. सो हे मला खूप जाणवलं आणि मला आवडतं आणि त्याच्याशी गप्पा मारायला खूप छान वाटतं ऍक्च्युली. विदिशा, आपल्याकडे विदिशा सुद्धा आहे. विदिशा ये. ऑफकोर्स तुझ्यासाठी खूप छान कमेंट आली होती. म्युझिक देणार आम्ही. त्याचा निहारिका. मला इकडे त्याच्यासाठी कॉल पण दिले तुझ्याकडे. हॅलो, हाय. बघा, आज आम्ही तिघं आलेलो आहोत. सर बोला ना काहीतरी. ओके, तुझे काय प्रश्न होते ते विचार ना. तिला नाही, इन जनरल सगळ्यांसाठी. पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले मगापासून. तुम्हाला आमची सिरियल आता कशी वाटते? जो ट्रॅक आमच्या तिघांचा चालू आहे, माझा सत्यजित, निहारिका आणि अभिराम. सो कसा वाटतंय तुम्हाला हे? तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा आमची सिरियल कशी वाटतेय. ओके, इफ गिव्हन अ चान्स. मी विचारतो हे की एक सीन असा पण झाला होता जिथे खूप क्रॉस कॉम्बिनेशन वाले सीन्स व्हायला लागले सध्या, की सत्यजित चारू ही स्टोरी तर सगळेच बघताय, निहारिका सत्यजित ही स्टोरी पण बघताय. आता नवीन एक अँगल आलाय जिथे अभिराम आणि चारू ची स्टोरी सुरू झाली. पण एक मध्येच एक सरप्राईज सीन येऊन गेला होता जिथे अभिराम आणि निहारिका तो सीन आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अभिराम आणि निहारिका म्हणजे कसे आले एकत्र. पण तो खरंच खूप गोड सीन झाला होता. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की सोनी लिव्हवर. आणि याचं पूर्ण क्रेडिट अभिनयाला जातं, कारण तो जेव्हा मेकअप रूम मध्ये आला आणि त्याने प्रॉपर आपण हे करूया, आपण ते करूया असं करून आम्ही नाही कधी ते. मॅम तुम्ही मॅम एवढं बिझी असतात तर आता काय मला बोलायची गरजच नाही मॅम. नाही, पण ऍक्च्युली तिचे इतके सीन्स असतात ना अमृताचे की ती कंटिन्युअसली ऑन सेट तिचं काही ना काहीतरी सीन्स चालूच असतात. मध्ये मध्ये एक वेळ आम्हाला गॅप असेल पण तिला गॅप नसतो. त्यामुळे ते सीन रिहर्स करायला पण आम्हाला सेटवरच जस्ट बिफोर द टेक असं असतं. पण मजा येते खूप. आणि तिचं मधूनच ते हसणं आणि ते सगळं चालू असतं. ते अचानक एक म्हणजे आमचं 2-3 तास झालेलं आहे की तिकडे आम्ही शूटिंग करत असतो आणि ही इथे मेकअप रूम मध्ये एवढ्या जोरात हसते की तिकडे कट होतो हिच्या आवाजामुळे. तिथे दाबून पण आम्हाला कसं. हो, आणि आमच्या सीन्स मध्ये कसं होतं की मला चाळे करायचे असतात, मला वाह्यात जोक्स मारायचे असतात. तर ते किती सोफिस्टिकेटेड करू शकतो मी, त्याचा माझा प्रयत्न जेव्हा चालू होतो. ही हसते सीन मध्ये, म्हणजे ही हसते. बरं, मला हसायचं नसतं. आणि ते जे जोक्स असे असतात की ओके फायनली आम्ही मिस करतोय तुला इकडे सेटवर. या मी मी जवळजवळ मागचे अर्धा तास स्ट्रगल करतोय जॉईन करायचं, पण आय डोंट नो काहीतरी टेक्निकल एरर होता. कालच भेटली आजच्या दिवसात. मी दिसतोय? छान दिसतंय. काय गप्पा चालल्यात?
आम्ही काय नाही प्रश्न काय? लोक त्यांना आन्सर देतोय. काही प्रश्न येतात सो अजून खाली बघतेस का? तुला चेअर चेअर का चेअर? आता आमचं थोडं संगीत खुर्ची होणार आहे मग. बरं मी का उठलो मला माहिती नाही. Respect. तुम्ही म्हणून तू भलत्यालाच कोणाला तरी ऍड केलं. आम्ही नाही 1 मिनिट. ऍड केलं तुम्ही ते. आय वॉज देअर. मी बघत होतो एक कोणतरी वेगळाच माणूस ऍड झाला होता. हो हो. आणि हा सचिन दादा असा कसा दिसतोय वगैरे ते सगळं बघितलंय. कसं चाललंय शूट? मस्त. बाय द वे आज इथे सगळ्यांचीच कोविड टेस्ट झाली. मॅडमची पण कोविड हो. टेस्ट झाली. आणि हिची कोविड टेस्ट झालेली अख्ख्या युनिटला कळलं कारण ही जोरात ओरडली त्यांनी ते नाकात टाकल्यावर. म्हणजे इतकं की हो. बाजूच्या सेटवरच्या लोकांना पण कट करावं लागलं एवढ्या जोरात ती ओरडली actually. नाही एकदा 4ला फक्त 1 मिनिट कमी होता आणि मला पळत पळत घेऊन गेले ते की सर टेस्ट करायचे. सो त्यांनी पण खूप फास्ट सगळं केलं माझ्या नाकात ते. आणि त्याच्यामुळे आता काय कोविड टेस्ट करून तुम्ही लाईव्ह आलेला आहात थोडक्यात. हो. ओके सो सचिनसाठी प्रश्न आहे. तुला मगाचपासून लोक थांबले आहेत तुझ्यासाठी. त्यांना उत्तर द्या आता. प्रश्नच नाहीयेत मला. काय आहेत प्रश्न? आली आहे ना? आहेत. आता प्रश्न आम्ही ठेवले होते खरं तर. हम्म. गप्पा मस्त रंगतील आता. हो. हा तर प्रश्न असा होता जो मी अमृताला सुद्धा विचारला. तोच प्रश्न तुला विचारतोय दादा. सचिन हा. पाटील सत्यजित विचारे ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे? हाऊ डू यू कनेक्ट विथ सत्यजित? सिमिलॅरिटी खूप काही सिमिलॅरिटी काही आहेत काही नाही आहेत. सत्यजितला ओसीडी आहे. स्वच्छ सगळं लागतं. 10 वेळा तो हात सॅनिटाईज करतो तसं मीही करतो माझ्या खऱ्या आयुष्यातही. बाकी काही गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटतं की त्याचा जो ठामपणा आहे सत्यजितचा किंवा एकंदरीतच सगळ्यांबद्दल जे अतिशय प्रेमाने तो विचार करतो तसंच थोडंसं माझंही नेचर आहे. मी जितकी माणसं माझ्या आजूबाजूला असतील ती आपल्यामुळे आनंदी असावीत असा एक माझा प्रयत्न असतो शक्यतो. बाकी काही बाबतीत असं म्हणूया की तो एक त्याला जी क्लॅरिटी आहे की त्याला काय करायचं आहे काय नाही त्या बाबतीत मी काही ठिकाणी त्याच्याबरोबर रिलेट करतो. आणि खूप पॅशनेट आहे तो तेही मी रिलेट करतो. तर अशा काही मुद्दे आहेत आणि काही मुद्दे आहेत जे नाही रिलेट करत. पण ते मी नाही सांगणार आता. का नाही कारण त्याच्यातनं सत्यजितच्या कॅरेक्टरमध्ये पुढे काय घडणार आहे त्या काही गोष्टी कळतील. त्यामुळे मी आत्ता सांगतो ज्या आहेत त्या सिमिलॅरिटीज आहेत. त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल आता पुढचे एपिसोड. मला जो प्रश्न विचारला तुम्ही तुम्हाला तिघांनाही विचारतो का त्याची उत्तर देऊन झाली आहेत तिघांची? नाही तुमच्या कॅरेक्टरमध्ये आणि पर्सनल आयुष्यामध्ये? माझं इथं राहिलंय झालेला आहे काय हा प्रश्न नाही झाला आमचं झालं म्हणजे दोघांचं. त्याने पहिला प्रश्न मला विचारला. हा तो व्हॉट इज द सिमिलॅरिटी? हा सांग ना. विदिशा आणि ज्या बाकी मी एवढी दुष्ट नाहीये. फक्त एक मला खूप असं वाटतं की निहारिका आणि विदिशामध्ये एकच गोष्ट सेम आहे ती म्हणजे जर एखादी गोष्ट ठरवली मिळवायची तर मग शेवटपर्यंत मी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहते. अनलेस अँड अंटिल मला ती गोष्ट मिळत नाही. सो ही एक सिमिलॅरिटी आहे. म्हणजे बॅड वे मध्ये नाही ना गुड वे. गुड. एनिवे आपण जरा थोडं प्रेक्षकांशी पण संवाद साधूया. कमेंट्स येत आहेत भरपूर कमेंट्स येत आहेत. खूप मोठा क्वेश्चन आहे. ओके सो आपल्याला एक विचारलंय पाटील सचिन सर अभिनय सर विदिशा मॅम अमृता धोंगडे मॅम तुम्ही सेटवर जसे आहात तसेच रिअल लाईफ मध्ये आहात का? तुम्ही सिरियल मध्ये कॅरेक्टर आणि रिअल लाईफ मध्ये कसे आहात? लेडीज फर्स्ट.
हम्म. हिरोईन फर्स्ट. माझ्यावर येणार नाही. मी थोडीफार आहे तशी, म्हणजे चारू आणि अमृता सेम आहेत. म्हणजे जशी चारू सीन चालू झाल्यावर जसं चारू लगेच सुरू होते, चारू तिच्या अंगात येते, तशीच अमृता आहे माझ्यामध्ये. त्यामुळे वेगळा असं काही डिफरन्स नाहीये. सो आहे असं. हो, ती तेवढीच मन लावून भांडते, तेवढीच मन लावून ती रुजते आणि तेवढंच मन लावून ती प्रेम पण करते. हो, हे खूप खरं. हो. नाही, मी ते सायलेंट मोडवर गेलो कारण मला तिथे एक नाव दिसलं पॉपअप झालेलं, निर्मिती सावंत, म्हणून मी जरा इथे गप्प झालो. निर्मितीताई, कशी आहेस? तिकडे हाय मॅम करतायत म्हणून मी ते गप्प बसलोय आता. कुठे गेली ती येऊन वर, मग इथे मी बसलो. निर्मिती मॅम, हाय मॅम, हाय राधिका. निर्मिती मॅम. अरे हो रे. येस ती ऑनलाईन आहे. अरे वा. ओके. सो आता युअर डन. चल आता होऊन जाऊ दे. आता सिमिलॅरिटी की डिफरन्स काय आहे? जसा तू आहेस, जसा अभिराम जसा आहे सिमिलॅरिटी, रिअल लाईफ मध्ये पण तू तसाच आहे. हा सिमिलर. पण सगळ्यात मोठी सिमिलॅरिटी बिटवीन अभिराम अँड अभिनय, ही सुपर गुड लुकिंग यार. Oh my ही चुम्मा. म्हणजे जसं सचिन दादाला बघून मी रोज असा करत असतो ना, तो अभिराम आणि अभिनय, अरे उधर देखो सामने इतना आदर्श बैठा है फिटनेस का, इतना यूथ का, तो यार वो सब लेना पड़ेगा ना अपने को. That's true. जे आम्ही दोघी जास्ती. सचिन दादा, अभिनय सगळ्यांना हा प्रश्न असणार आहे ऍक्च्युली, आपल्या व्ह्युअर्सना पण, की क्या है आपके खूबसूरती का राज, तंदुरुस्ती का राज. तंदुरुस्ती का राज कुछ नहीं है. 2 घंटा वर्कआउट करो रोज. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी सेटवर सच्ची ती तिकडे बसली आहे का समोर, म्हणून कौतुक करावं लागतंय का? मी माझ्या घरी नाहीये बायको, सगळ्या घरी. माझे महत्वाचं आहे, हो की नाही? पण खरं आहे, कारण मी अनेक वर्ष घरचं जेवतोय आणि शक्यतो बाहेरचं खाणं टाळतो. सो क्रेडिट घरच्यांना देणं खूप गरजेचं आहे, स्पेशली माझ्या बायकोला. कारण मी तिन्ही मिल्स घेऊन येतो. मी सेटवरती ब्रेकफास्ट करतो, सेटवरती लंच करतो आणि सेटवरतीच 7:30 वाजता जेवतो संध्याकाळी. सो हे खूप डिफिकल्ट आहे अदरवाईज हे करणं. जर घरच्यांचा सपोर्ट नसेल तर वर्कआउट करणं ठीक आहे, आपण एकटे करू शकतो, पण त्यासाठी जे एक उत्तम आहार लागतो. कारण मला असं वाटतं की इज युअर डाएट. म्हणजे जर 30% वर्कआउट असेल तर 70% डाएट आहे. आणि असं म्हणतात की 6 पॅक्स हे किचनमध्ये बनतात, जिममध्ये नाही. सो ऍक्च्युली जर तुम्हाला मनापासून फिट राहायचं असेल तर घरचं खाणं, उत्तम खाणं आणि वेळेत खाणं आणि वेळेत झोपणं ही त्याची गुरुकिल्ली आहे. सो तुम्ही खूप जास्त काळ छान निरोगी आयुष्य जगू शकता. सो मी ते फॉलो करतो मनापासून. आणि तुमच्यासारखी सगळी जेव्हा अशी एन्थुझियास्टिक यंग मुलं येतात तेव्हा मला अजून मोटिवेटेड वाटतं, अजून तुमच्या बरोबर पुढची अजून 20 वर्ष काम करायचं आहे, त्या दृष्टीने स्वतःला फिट ठेवायचं. सो मी अजून त्या दृष्टीने थोडंसं जास्त वर्कआउट आणि मेहनत घेतो असं म्हणूया. मला सचिनने आता एक सल्ला दिला होता मध्ये, की असं आपण जेवढं लवकर झोपू तेवढं आपण सकाळी फ्रेश असतो. मला जरा लवकर उठून पण फ्रेश असतं. मी ट्राय करून बघितलं तर गेले 4-5 दिवस मला खरंच त्याचा फरक जाणवतोय. सो म्हणजे त्याच्या सगळ्या असं छान दिसण्यामागचं रहस्य मला खरंच ते फॉलो केल्यानंतर उलगडतंय. सचिन दादा, ती म्हणाली मी ते ट्राय करून बघितलं, पण जेव्हा मी आज आलो सेटवर मेकअप रूम मध्ये हाय म्हणायला, तेव्हा त्याची पेंगत होती. त्याने हेही सांगितलं की दुपारची झोप मस्त आहे म्हणून पेंगत होते. पण मी दुपारची झोप फक्त 10 मिनिटं म्हटलंय, ते पण अंडरलाईन. आणि त्याच्यासाठी तू 6 वाजता 5:30-6ला सकाळच्या. बरं, अमृतासाठी मगाशी एक प्रश्न आला होता की अमृता तू मटण खातेस का?
हो असा प्रश्न येऊन गेला. हो खाते. हो एकदा त्यावरनं मला आठवलं एकदा अमृताच्या आईवडिलांनी सेटवरती मटण आणलं होतं आणि ते कोल्हापूरचे आहेत, झणझणीत मटण, त्यामुळे या निमित्ताने अमृताच्या आईला आणि वडिलांना मी राहू दे. thank you म्हणतो. आणि सगळ्या सेटसाठी त्यांनी आणलं होतं. राहू दे. तुम्हाला दिलं की नाही मला माहिती नाही, पण खूप छान मटण बनवतात ते. मग आता मी आलोय तर पुन्हा एकदा तसं झालं पाहिजे. म्हणजे जर का हो. त्यावेळेला इतकं ग्रँड झालं होतं तर आता पुन्हा तसं झालं पाहिजे. मी खरं तर सेटच्या 100%. जवळ राहते, म्हणजे मी एंट्री होईल आणि आम्हाला मटण मिळेल. हा तर माझा प्रश्न असा आहे, बरोबर आता कमिंग बॅक टू द पॉइंट, अभिरामची एंट्री झाल्यामुळे आता सत्य आणि चारू मध्ये काय होणार आहे? भांडण होणार आहे, गडबड होणार आहे, काय प्रेम कमी होणार आहे, जास्त होणार आहे, कसं काय? तुझं क्या होगा? हा प्रश्न मला आहे की चारूला आहे? दोघांनाही आहे. सत्यजित आणि चारू दोघांनाही आहे. सी याचं उत्तर चारू देऊ शकते ना, डिसाईड तिला करायचंय. नाही, दोघांसाठी म्हटलं दोघं देऊ ना, आधी तुम्ही द्या. म्हणजे माझ्याकडे काय आहे की मला वडिलांनी तिची एक मागे मचलेली मुलगी आहे, तिच्याबरोबर लग्न करायचं असं सांगितलेलं आहे बापूसाहेबांनी. हो. त्यांचं ठरलंय आता काही खरं नाही. माझ्याकडे काहीच नाही, मी खूप ओबिडियंट मुलगा आहे बापूसाहेबांचा, सत्यजित हा. सो जे ते म्हणणार ते त्याला करावं लागतंय. आता पुढे काय होईल मला माहिती नाही, पण तुर्तास तरी एकंदरीत निहारिकाच्या दिशेने प्रवास सत्यजितचा सुरू केलाय बापूसाहेबांनी. अजून सत्यजितचं मनाने झालंय की नाही ते कळायचंय लोकांना. आणि चारूचा प्रवास हा अभिरामच्या दिशेने होतोय की नाही याची क्युरियोसिटी मलाही आहे. मलाही आहे. बरं, प्रश्न हा पण आहे की अभिराम जो आलाय तो देसाई काकांचा मुलगा आहे असं म्हणतोय, पण ते अजून म्हणजे तिने काही, म्हणजे मी स्पॉइलर देतोय ना, आय एम सॉरी स्पॉइलर जर म्हणजे काय काय नाही मला काही रिव्हील कर, चुकून ते जस्ट बोलून गेलो असं. की नाही काय नाही काय बोलत नाही, उलट त्यांना कळेल लोकांना, मी पुढचं काहीतरी उगाच चुकून रिव्हील केल्यासारखं झालं. एनिवे, त्यामुळे देसाई काका कोण आहे हे माहिती नाही अजून. कोण? देसाई काका? देसाई काका कोण आहेत? देसाई काका हे आमचे जुने कस्टमर आहेत, जे आमच्या गॅरेजमध्ये येतात. त्यांचा हा मुलगा आहे देसाई काकांचा. हो, अच्छा. तर हे माहिती आहे लोकांना. तर तोच तर प्रश्न आहे की सत्या आणि अभिराम मध्ये चारू कोणाला निवडेल? ओ चारूने सांगायचं. बापरे. चारू सांगणार ना, आपण कसं सांगणार ते? आता जी सिच्युएशन चालू आहे त्यात तर सत्यजित आणि निहारिकाचं मला कळलंय, त्याच्यामुळे आता सत्यजितचं मी नाव घेईन की नाही माहित नाही. आणि अभिरामचं पण अजून काही असं मला कळलं नाहीये. मला माझी स्वप्न पूर्ण करायचे, त्यामुळे ना सत्यजित ना अभिराम. उलट आता ती ना सध्या सत्यजित ना अभिराम. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय, मला माझं शोरूम काढायचंय. सो त्या दिशेने वाटचाल चालू आहे माझी. पण वाईट आहे की आता तू उलट सत्यजित म्हणशील, आता मिस्टर वाबी साबी नाही म्हणणार. हो, ऍक्च्युली मिस्टर वाबी साबी आमचं बंद झालंय. तर मिस्टर विचारे म्हणाले. मिस्टर विचारे. मी जर असतो चारूच्या जागी, म्हणजे अभिराम नाही, अभिनय जर असता चारूच्या जागी, तरी मी म्हटलं असतं यार सत्यजित चारू इतना क्यूट आहे यार, मतलब इज लाईक हॉटनेस. छान. एक प्रश्न आहे, तुम्ही सगळे एकमेकांबद्दल एक शब्द सांगा. काय हाऊ यू आर. एका शब्दात तुम्ही कसे आहात हे सांगायचं एकमेकांबद्दल. म्हणजे कॅरेक्टर की आपण स्वतः? आपण मी चला झकास. सांगा. कोण सांगणार? मी झकास. तू स्वतःबद्दल सांगायचं, आमच्या तिघांबद्दल. अरे स्वतःबद्दल नाही, दुसऱ्यांबद्दल सांगायचं. मी तुमच्या तिघांबद्दल सांगणार, तुम्ही तिघांबद्दल. प्रत्येकाने आपापसात सांगायचं ना. हिनी काय डायरेक्ट मला वाटलं बघितलं किती स्वतःच्या प्रेमात ही मुलगी. मला वाटलं की आपल्याबद्दल सांग.
मी सांगून टाकलं. प्रश्न असं आहे की तुम्ही एकमेकांबद्दल सांगा एका शब्दात. चलो सुरू पटपट. खूप प्रश्न येत आहेत. मी सांग तिच्याबद्दल आवाज- जगात. अरे यार ये कॉपी क्या मेरा आंसर. काय ही ही अरे, येडी. आणि मला सापडतच नाहीये, शब्द सापडत नाहीये. आम्ही सांगताला बोलू हा मैं बोलूंगा फिर. यार. म्हणजे मी जेवढं तिला ओळखतो शी इज मिसअंडरस्टूड. निहारिका इज मिसअंडरस्टूड नो. हा. तिचं प्रेम कळत नाही हा. सत्यजितला. हो, सो बरोबर. इज व्हेरी मच मिसअंडरस्टूड. ओके सो That's what I meant. आणि चारू. चारू हो पागल आहे. मतलब अच्छी आहे सेनोरिटा. अच्छी पागल. सो दॅट मी सेनोरिटा बोलतो तिला. सो शी इज लाईक अ ब्युटिफुल गर्ल. सो शी इज अ सेनोरिटा. आणि अभिराम वेडा. हे टाकून केलं ना मी. पागल बोललो ती मला हो, पागल तसं message आणि बोलली. सचिन- आणि सचिन. हो, तसंच आहे. आणि सचिन. मी नाही बोलणार त्यांच्याबद्दल. प्रेम. असं नाही अरे जायचं. माझ्यासाठी टीचर येते सत्यजित टीचर. किंवा इन्स्पिरेशन. माझं नाव वापरलं तू माहिती आहे का? ना. आता तू टीचर म्हणालीस तर मला असंच वाटतंय की एक खूप असे सुपरफुल प्रोफेसर क्लास घेतात आणि 3 खोडकर पोरापासून समोर काही तिकडे धिंगाण घालतात असंच वाटतंय ते तिथे. ऍक्च्युली ते तसंच दिसतंय. आता तुम्ही सांगा सर. हा आता तुम्ही सांग. तुम्ही तुमच्या तिघांबद्दल मी एकच म्हणेन सुपर एनर्जी सुपर क्यूट मुलं आहात तुम्ही सगळी. थँक्यू. थँक्यू. आणि खूप छान काम करताय सगळेच जण. सो तुझ्यासाठी खूप प्रश्न येतात सचिन. ओके एक एक घेत जा. तू कानात बांगड्या घाल. मी कानात बांगड्या घातल्यात का? नाही, मी हातातच बांगड्या घातल्यात आणि कानात मी मोठे इयरिंग्स घातले. अभिनय साहेब कसे आहात? कधी भेटताय? कसे आहात? कोणी विचारलंय? ए बरं मगाशी निर्मितीताईंनी सगळ्यांना हॅलो एव्हरीवन केलं होतं. सो आपल्या सगळ्यांकडून हॅलो निर्मितीताई. हाय. हाय. हो निर्मितीताई आपण एक काम करूया. तुम्ही एक एक प्रश्न घेत जा. आपण पटपट उत्तरं देत जाऊया म्हणजे आपल्याला मॅक्सिमम प्रश्न घेता येतील. येस ओके. टायटल करेल. खूप छान आहे. थँक्यू सो मच. Thank you. मला सगळ्यांना तुला खूप आवडलं खरंच. हाय सर. सर कसे आहेत? हाय सरला मी हाय सर मस्त आहेत म्हणजे सचित सर. नाही यार. अरे तो यार दीदीने तो खूप अभिनय हो हो हो. सरांबरोबर कसं वाटलं? काय 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 अभिनय तुम्हाला सचित सरांबरोबर काम करताना कसं असं वाटलं? वाटलं? अरे मी सेटवर आल्या मी पहिलं असं होतो आज आहे का सचित दादा आज आहे का. तर माझ्या पहिल्या दिवशी तो नव्हता. दुसऱ्या दिवशी तो भेटला तर मी सगळ्यात पहिलं खूप महत्वाचं काम केलं जे मला मम्माने सांगितलेलं. मम्मा मला बोलली होती त्याला जाऊन माझ्याकडून एक पप्पी दे जोरात. तर मी जोरात त्याची पप्पी घेतली आणि मी सांगितलं मी इतका खुश आहे. मला इतकी मजा येणार आहे आता काम करायला तुझ्याबरोबर. कारण मी काम बघितलंय त्याचं ह्या आधी म्हणजे मतलब वो तो खूप 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 अभ्यासपूर्वक भूमिका करतो यार. सो बहुत मेहनत रहता है उसमें. आणि ते 1% भी मैं अगर मेरे में लावू ना तो बस म्हणजे हो गया मेरा फिर काम. तर मला खूप मजा येते त्याच्यावर काम करताना. कारण मुळात हे 2 कॅरेक्टर्स जे आहेत सत्यजित आणि अभिराम ते ऑपोजिट्स आहेत. सत्यजित खूप पॉइज्ड आहे, खूप कंट्रोल्ड आहे, खूप सोफिस्टिकेटेड आहे. अभिराम तेवढाच एनर्जेटिक आणि लाऊड आहे. तर ते म्हणजे मला ऍक्च्युली खूप काय म्हणतात मी सचित दादाकडे बघून माझं असं होतं की अच्छा मला आता तो जे इतकं सुंदर करतोय जे काम इतकं व्यवस्थित काय म्हणतात त्याला कंपोज. वेल कंपोज करतोय. तर त्याच्या उलट मला पागलपंती करायची आहे. तर मला त्याला थँक्यू बोलायचं आहे ऍक्च्युली की तेरे वजह से मेरा अभिराम ऐसा म्हणजे तो उठून येतो बिकॉज ऑफ सत्यजित.
आणि मी जोडीला एक मॅडम आहेत. थँक्यू. खूप गोड काम करतोयस. आणि मला खूप प्रामुख्याने अभिरामची एक गोष्ट म्हणजे अभिनयची एक गोष्ट जाणवली की तो काम करताना माणूस म्हणून त्याच्यामध्ये एक ना खूप प्युअर आणि खूप चांगला माणूस आहे. सो तो त्याच्या कामात रिफ्लेक्ट होतो. तो सगळ्यांवर मनापासून प्रेम करतो. तो खूप सच्चा आहे आणि ते सच्चेपण तुझ्या कामात दिसतंय. आणि ते सच्चेपण आपण आणू शकत नाही उसणं. ते खरं असेल तरच ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. सो मला अभिनयाबद्दल ही खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. फार गोड मुलगा आहे तो. आय लव्ह यू अभिनय. आय लव्ह यू. थैंक यू. अच्छा, ओके, पुढे एडमिरेशन क्लब हो तो गया. हाँ चलो चलो आगे आगे पटापट. यस यस, आगे का क्वेश्चन. सो माझा अभिनयला आहे मी येस क्वेश्चन की तू परत सोनी मराठीवर काम करतोयस. सो तुला कसं वाटतंय? सोनी मराठीचं आपलं जी टॅगलाईन आहे, विणूया अतूट नाती. तर माझं हे सोनी मराठी बरोबरचं नातं अगोदरच जोडलं गेलं होतं ऍज उदय आल्हादराव भालेराव नवरी मिळे नवऱ्याला मध्ये. आणि ते नव्याने इथे अभिराम म्हणून मला पुन्हा एकदा ते नातं जगायला मिळतंय. तर सोनी मराठी बरोबर मी खूप खुश होतो, कारण खूप काही दिलंय सोनी मराठीने. बिकॉज आमची फॅन मीट करून दिली होती सोनी मराठीने, जी कुठल्याही दुसऱ्या चॅनलनी अजूनपर्यंत केलं नव्हतं ते अटेम्प्ट. की जेवढे फॅन्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्या सगळ्यांना सोनी मराठीचे जेवढे प्रोग्राम्स आहेत, त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्याशी भेट घडवून दिली होती. सो सोनीवर परत यायला मी खूप एक्सायटेड होतो आणि आता मजा येते. अजून मजा येईल पुढे आणि आपण अजून मजा करू. येस. याच्यामध्ये प्रदीप क्षीरसागर आहेत. तर त्यांनी असं म्हटलंय की आमच्या कमेंट्स वाचताना आमचं प्लीज नाव घ्या. हा बर बर बर. तो सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. ज्या ज्या कमेंट्स तुम्ही वाचताय त्यांची नावं घ्या तुम्ही. ओके, वाचत जा. आता प्रत्येकाने एक एक कमेंट वाचूया आपण फटाफट. आता पहिलं विदिशा. कुठली एक कमेंट वाचायची प्रत्येकाने रोटेशन मध्ये. फटाफट. मला मगाशी एक प्रश्न आला होता की तुम्ही वसईत आला होतात सर, तर तुम्ही मूळचे वसईतेच ना, असा एक प्रश्न तुझ्यासाठी आला. मला अच्छा नाही, मी मूळचा वसईचा नाहीये. मी मूळचा दादरचा आहे, मुंबईकर आहे. माझ्या आईच्या बाजूनी तिचं माहेर डहाणूच आहे. त्यामुळे वसईत माझे कोणी फारसे नातेवाईक नाहीयेत, पण डहाणू साईडला आहेत. नेक्स्ट. थँक्यू. आता नावं घ्या आणि वाचा कमेंट्स. ओके. आता चारू. तू कधी वाच कमेंट. बरं, मगासपासून एवढे प्रश्न विचारत होते, आता सगळे हाय आणि आय लव्ह यू सचित सरवरच राहिलेत. आय लव्ह यू सचितवरच सगळे आता. थँक्यू 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 रुजुता. बरं, मम्मा म्हणते माझा लेख सच्चा आहे आणि तू सच्चित आहेस. अरे निर्मितीताई थँक्यू, लव्ह यू. पण तुझा लेख खरंच खूप गोड आहे निर्मितीताई, फार क्यूट आहे. अरे बापरे. हो 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 हो. अरे देखो तो कौन आया है. अरे देखो तो कौन आया है. हो या शिव विचारे. आला बरं आता या. काय म्हणताय. मस्त. जी कुठे आहात तुम्ही. आणि मी खूप बघतोय वर्षाने करतोय. आम्ही 99 मध्ये रणांगण नावाचं नाटक केलं होतं एकत्र. आणि एकमेकांच्या सह्या खूप दिल्या आहेत. मी सचित म्हणून आणि सचिननी पंकज म्हणून. काय मी हा आणि प्रसाद मी बऱ्यापैकी सारखे दिसायचो त्यावेळी, कारण हेअरस्टाईल पण सारखी होती. आणि बऱ्याचदा गैरसमज व्हायचा लोकांचा की अरे हा सचित आहे का हा पंकज आहे, असं खूपदा व्हायचं. त्यात आमचा हिस्टॉरिकल शो होता, त्यामुळे अनेक गेटअपमुळे चेहरे लपून जायचे. त्यामुळे प्रयोगानंतर लोक कन्फ्युज व्हायचे, अरे सचित कोण आहे पंकज कोण आहे. इट वॉज फन. मजा आहे. गुड गुड. पंकज, तुला मी पटकन प्रश्न विचारेन. तुझ्या बाजूला जी 3 तरुण आणि गोंडस मुलं उभी आहेत, त्यांच्यावर काम करताना तुला कसं वाटतंय. मला लहान वाटतंय.
अरे हे बाप लोक आपण लहान होतो असं वाटायला लागलं ऍक्च्युली. पण खूप मजा येते. आय थिंक द एनर्जी इज टू गुड. अँड तू म्हणतोस आपण अनेक वर्ष आता ह्या फील्डमध्ये आहोत, काम करतोय, आणि ही नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी आपल्याला खूप काही सांगून जाते, खूप शिकून जाते. त्यामुळे इट्स ऑलवेज फन टू मला वाटतं मी तिघांबरोबर फर्स्ट टाइम काम करतोय. आपण सगळेच, म्हणजे आपण तू पण बहुतेक पहिल्यांदाच त्यांच्यावर काम करतोय. बट इट्स रिअल फन, खूप छान. आणि दे ऑलवेज रिसेप्टिव्ह, शिकण्यासाठी ओपन माइंड आहे त्यांचं. सतत प्रयत्नशील असतात की सीन कसा चांगला होईल, काही कुठे चुकत असेल तर. आणि आपण सुद्धा त्यांच्याकडून डेफिनेटली शिकत असतो प्रत्येक बाबतीत. कुठे कुठे शिव सर, चालू सत्यजितला एकत्र येऊ द्या. आता ते एकत्र येऊ द्या असं कसं होईल? जरा थोडासा मध्ये काहीतरी ड्रामा पाहिजे ना, त्याच्यावर मजा आम्हाला एकत्र येऊ दे. तेच नाही, आता काय करणार, आम्हाला तसं सांगितलं गेलं. त्यामुळे आम्ही मध्ये खोराफाती अनेक करत असतो. पण इव्हेंच्युअली काळजी करू नका, आम्हालाही असं वाटतंय की त्या दोघांनी एकत्र यावं, म्हणजे ऑफ द स्क्रीन. त्यामुळे डेफिनेटली चारू आणि सत्या एकत्र येतीलच, याबद्दल वाद नाही. कारण विजय हा नेहमी सत्याचा असतो. अरे वा, वा, वा. विजय सत्य. मुलींना एक क्वेश्चन मगाशी एक प्रश्न येऊन गेला की तुम्हाला दोघींना एकमेकींबरोबर काम करताना काय वाटतंय विदिशा? खरं सांगायचं. आणि हे आमचा हसडच तुमचा पण मला खूप छान वाटतं की आपल्या सगळ्या लेडीज जे आहेत, कुठे कॅट फायटिंग हा प्रकार नाहीये. खूप सपोर्टिव्ह आहेत एकमेकांना, आणि खूप छान त्यांचं रिलेशन बॉन्डिंग झालंय या सगळ्या पिरियडमध्ये. त्यामुळे आय थिंक इट्स रिअली गुड टू सी दॅट. कारण आपण अनेकदा ऐकतो की कॅट फाईट्स खूप असतात, मुलींचे एगो असतात, मुलींचे एकमेकांमध्ये पटत नाही, एकमेकांच्या लुक्स वरून खूप भांडणं होतात की तिला तो शर्ट, ते कॉस्ट्युम का दिला, मला का हा टॉप दिला, असं खूप भांडाभांडी होत असते. असं पाहिलं पण, आपण ऐकलं पण आहे. पण इथे असं काही होत नाही. दॅट्स व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह थिंग आपल्या सेटवर. त्यामुळे पॉझिटिव्हिटी राहते आणि कलेक्टिव्हली काम खूप छान होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दोघी बऱ्यापैकी सेम एजच्या आहोत. हो, आणि 1 वर्षांनी फक्त ही माझ्यापेक्षा मोठी आहे. हो. तरी पण मी हिच ऐकते. आणि मेन सगळ्यात महत्वाचं मध्ये एका मिनिटात मी परत येईन. या दोघांना काही प्रश्न असतील तर पटापट विचारून घे, पटापट. हो, आमचा सीन लागलाय. हो, आणि आम्ही दोघी जेव्हा सीन साठी जरी उभ्या असतो तरी आमच्यात खूप मजा असते. आम्ही खूप जास्ती हसतो. म्हणजे मला एक हिचा किस्सा आठवतोय. आमचा दोघींचा पहिला सीन होता. समोरासमोर आम्ही येतो असा, ओके, आणि तो चालू होता. आणि तेव्हा अचानक एकमेकांकडे फक्त बघत राहायचं, असा शॉट होता. आणि ही माझ्याकडे डोळ्यात बघता बघता हसायला लागली, आणि मी पण हसायला लागले. आणि नंतर तो पुढची 5 मिनिटं शॉट झालाच नाही. हसतच राहिलो, आणि उगाच काय माहित नाही का, पण आम्ही हसत राहिलो. असं होतं, अनेकदा असं होतं. एनर्जी मॅच होते ना. म्हणजे तुमच्या बाबतीत पण एकदा झालं होतं की तुम्ही दोघं हो. ते काही फुटलं होतं. आणि आम्ही आउट ऑफ कंट्रोल जातो. या बघा, या आल्या आता. या. अच्छा, माझी बायको आणि माझी बहीण आलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा. Bye bye. अरे वा. सी यू सून. तर आता जरा स्क्रिप्ट वाचूया. Yes, yeah. या वहिनी या. आणि लक्षिता, हाय दादा. हाय हाय अक्षू, या बसा. आज म्हणजे सगळ्यांनाच भेटून सोडणार आहे आम्ही. आम्ही सगळ्यांना सेम प्रश्न विचारला होता की तुम्हाला तू अक्षिता करताना आणि तुला वहिनी करताना काय वाटतं. सो शलाका, ते तू स्टार्ट. सिमिलॅरिटीज काय आहेत असं विचारलं होतं आम्ही. सिमिलॅरिटी आमच्या दोघींमध्ये नाही, तू शलाकामध्ये आणि वृषालीमध्ये. सिमिलॅरिटी खूप आहे. आम्ही दोघी मित्रभाषी आहोत. ते खरं आहे, ते मानलं पाहिजे आपण. आणि बस एवढं. आणि ती खरं सांगायचं तर ती खूप गोड आहे शलाकाताई. आणि मला तिच्यासोबत सीन करताना म्हणजे चारही फॅमिलीमध्ये मी जेव्हा माझे सीन असतात तेव्हा मला खूप जास्ती मजा येते हिच्यासोबत सीन करताना. टॉमचं मध्ये सीन पण होता की ती माझ्या पायाला पट्टी बांधते. तर ते इतकं नॅचरल आणि इतकं छान झाला तो सीन. आणि तो माझ्या आईला तो खूप जास्ती आवडला. तर मला मजा येते तिच्या. मी खरं तर हे भेटून शलाकाला सांगणार होतो
पण शलाका तो सीन खरंच खूप छान केला तुम्ही. तू तर फारच बोलला. आणि वहिनी खूप क्यूट आहे तसं एक कमेंट येऊन गेली मला. माय गॉड. मी तर भाषणाची कमेंट आली आहे. चांगलं आहे. आमच्या मनात फ्युचर, माझ्या फ्युचर वंचर वंच आता बोलती त्यांच्या वंचर त्यांचं सीन आहे, तिचं सीन आहे. नाम्या आल्या मागे, नाम्याला आपण काय करूया सगळे. माझ्या गँग मधलं कोणीतरी आलं. हो, हिचा पंटय. सचिन दादा हाय. आणि मी मगाचपासून बघतो हाय, हाय. यू सचिन दादा हार्ट्स किसेस वगैरे सगळे आय लव्ह यू सचिन दादा नाही बोलत असणार रे पुढे. अरे सचिन सर मी तरी हॅलो म्हणजे दादाच बोललोय मगाचपासून. शलाका ताई, तुम्ही खूप मस्त आहात. आम्ही तिला नक्की पण हे सांगू. खरं सांगू, सचिन दादाला जेव्हा कधी आपण असं सांगतो ना, की मी तर बऱ्याच वेळा सांगितलं की माझ्या मैत्रिणी जे वेड्या आहेत त्याच्यासाठी, तू ब्लश करायला लागतो ना. आता बघ, आता तू ते यार मतलब हो देख. हे माझ्या दादाला छळू नका. अरे मला एकदा असं झालं की एक साधारणतः तुझ्या आधी आपला जो चारूचा भाऊ आहे समीर, तो भेटला आणि तो म्हणाला की मी नवीन सिरियल करतोय, त्यात माझी आई आहे, ती तुझी एकदम फॅन आहे. आणि कट्टू तू भेटला आणि तू म्हणालास की माझी एक मैत्रीण आहे, ती सुमितची मुलगी करते वागळे की दुनियामध्ये, ती तुझी एकदम फॅन आहे. त्यामुळे मला जे अचानक इकडे आई इकडे मुलगी, त्यामुळे तू मला असं मेंटेन केलंयस, तू बॅलन्स केलंयस, तू सगळं हॅपी करतोय. मी तुमचं फॅन आहे. हे वाव, खूप लोक जॉईन सर्वजण स्वतःची काळजी घ्या. हो, आम्ही Yes. काळजी घेतोय सेटवर. आता लाईव्ह पुरता म्हणून आम्ही हे, कारण आमच्या तशीच कोविड टेस्ट झाली, सो हा सध्या खूप काळजी. मला एकच फक्त खूप कमेंट झाल्यात म्हणून मी पटकन Yes. थँक्यू म्हणतो सगळ्यांना. आज क्षणभर विश्रांतीला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे सगळे मला कॉन्ग्रॅट्स करतायत. तर ज्यांनी कॉन्ग्रॅट्स केलं त्या सगळ्यांना थँक्यू. एनिवे पुढे बोलूया. खूप येऊन गेले हे काय? मी तुम्हालाच विचारणार. आज 11 वर्ष कंप्लीट झाली रिलीज होऊन फिल्म, त्यासाठी कमेंट क्षणभर विश्रांती. सचिनचं meaning काय? आपण आपल्या अक्षूला विचारूया की तिचा अनुभव आम्हा सगळ्यांबरोबर काम करतानाचा कसा आहे. आपण इतके दिवसात कधीच याविषयी काही बोललो नाही, सो पहिल्यांदी आपण सगळे एकत्र काम करतोय. आणि मी पहिल्यांदा ऍक्च्युली माधुरी बरोबर फ्रेंड्स नावाचा सिनेमा केला होता, मी आणि स्वप्नील जोशीनी. तेव्हा माझी तिची ओळख झाली होती आणि तो जो काही अनुभव आहे तो तिने सांगावा अशी मी तिला विनंती करतो. ओके. नाही, मी तो अनुभव आता मला वाटतं मी सांगूच शकणार नाहीये, पण एवढं सांगेन की मी, सचिन आणि स्वप्नील जोशी आम्ही तिने जेव्हा पहिल्यांदा भेटलो, कमाल आठवण आहे ती, कदाचित आम्ही कधीच विसरू शकणार नाहीये. पण आता करंट प्रेझेंटली ज्या सिरियलमध्ये मी एकत्र काम करते, सचिनच्या बहिणीचं कॅरेक्टर करते आणि ही बिचारे फॅमिली, त्यानंतर नारकर फॅमिली, ह्या सगळ्यांसोबत ऑनस्क्रीन मी खरंच, माझं कॅरेक्टरच तसं आहे की मी खूप हॅपी गो लकी आहे, त्यामुळे मी तीच मजा मस्ती करत असते. आणि ते सगळं इथे ऑफस्क्रीन बाकी सगळे कलाकार करतात. मी जरी एकटी ऑनस्क्रीन करत असेल तर बाकी सगळे ऑफस्क्रीन सुद्धा हेच करतात. आमची हिरोईन कायम हा 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 झोन मध्ये असते, त्यामुळे अख्खा सेट आमचा हा हा झोन मध्येच असतो कायम. सो ऑल टुगेदर माझ्यासाठी एक्सपिरियन्स हा मस्त आहे, खूप छान एक्सपिरियन्स आहे. एक छान फॅमिली इथे भेटली, 2 फॅमिली भेटल्या ऍक्च्युली, बिचारी आणि नारकर फॅमिली. आणि मला आणखी एक सांगायचंय, क्षणभर विश्रांतीच्या निमित्तानं थोडंसं मी मिक्स ट्रॅक होईल, पण तुझी ती पहिली फिल्म होती किंवा तुझी ती डिरेक्ट केलेली फिल्म होती, आणि मला पर्सनली या सिरियलमध्ये काम करताना सचिनचा खूप जास्त मदत होते की एखादी गोष्ट आपण, एखादा सीन वर्कआउट करताना, एखादा सीन आपल्याला कधीतरी असं होतं की आपण बिटवीन द लाईन्स मिस करतो, आणि आपला सोबत काम सहकलाकार जेव्हा आपल्याला ते गाईड करतो ना, त्यावेळेला ते आणखी छान फुलवता येतं. तर ती मजा मला खूपदा तुझ्यासोबत आलेली आहे. म्हणजे तू काय म्हणतात ते जे गायडन्स देत असतोस, छोटं छोटंसं डिटेलिंग, त्याचं डोक्यात नसतं, पण
ते सगळं इथे शिकायला पण मिळतंय, करायला मिळतंय आणि ही सगळी अशी हलकं फुलकं पण छान वाटतंय. आणि माझ्या मते ह्याचा जास्त एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. हो. म्हणजे माझे जेव्हा जेव्हा सीन माझे अमृताबरोबर झालेत आतापर्यंत. खूप सीन म्हणजे आपले ऑलमोस्ट माझे आणि सरांचे सीन कोल्हापूरची असल्यामुळे कोल्हापूरचा एक तिचा एक वेगळा लय, कोल्हापूरची असल्यामुळे तिचा एक कोल्हापुरी लहेजा आहे. सो तो मी नेहमी तिला जेव्हा आमचे ओएस लागतात हे लागतात तर ती एक माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही जरा लक्ष ठेवा तिच्या भाषेवरती. सो ते आता मी काही झालं की तिची भाषा जरा जरी कुठे कोल्हापुरी स्टाईल झाली की मग मी तिला नारकर असं करतो. ठाण्याकडे आणि ते असं असतं की म्हणजे मला राग आला तरी चालेल, मी चिडले तरी चालेल, तर ते तिथेच असतात. नाही मी सांगणार तुला माझा राग आला तरी चालेल. पण खरंच ते खूप तू बरोबर कारण म्हणत ती त्यावरती जबाबदारी दिलेली आहे की कारण बऱ्याचदा काय होतं की दिग्दर्शक ज्यावेळी मॉनिटरवरती असतात त्यावेळी आपण खूप लांब सीन शूट करत असतो आणि जे आम्ही बोलतो दोघं जण ते दिग्दर्शकाला ऐकायलाच जात नाही. ते साऊंड आपले जे इम्तियाज भाई आहेत त्यांना ऐकायला जातं पण ते मराठी नसल्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळत नाही. आणि डायरेक्टर जेव्हा शॉट चेक करतो तोपर्यंत वेळ खूप गेलेला असतो. सो या आधीचे जे आपले दिग्दर्शक होते रुपेश पाटील त्यांनी मला हे सांगितलं होतं की तुम्ही लक्ष ठेवा कारण मला ऐकायलाच येत नाही. सो तेव्हापासून मी खूप दक्ष असतो आणि मला वाटतं अमृताच्या लँग्वेजमध्ये त्यानंतर खूप फरक पडलाय आणि खूप जास्त स्वच्छ लँग्वेज झालेली आहे आणि ते तिलाही जाणवत असेल शो बघताना. हो. आणि मला मजा येते तुमच्यासोबत काम करताना. आता तरी आपले जरी सीन होत नसले तरी अभिराम सोबत माझे सीन होतात. पण मी तरी तुम्हाला मिस करत असते तिथे सीन करताना. सर मला बोलायचं सर बोला. मी हे खरंच मला खूप मनापासून हे सांगायचं की सचिन दादाचं इतकं बारीक लक्ष असतं कामाकडे, त्याच्या स्वतःच्या नाही पण इतरांच्या सुद्धा. ही आत्ताचा रिसेंट एक्सपिरियन्स आहे, कालचाच आहे की चारू आणि सत्याचा एक सीन होता, बाहेर चालू होता आणि सीनच्या मध्ये थोडा वेळ होता तर सचिन दादा येऊन मला म्हणाले की तुमच्या दोघांमध्ये जी बॉन्डिंग आहे त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं हे पण की ते अजून कसं फुलवता येईल किंवा अजून काही चेंजेस करता येतील. आता सत्यजितचा ट्रॅक अभिराम आणि चारू पासून कम्प्लीट वेगळं आहे पण तरी सुद्धा त्याचं बारीक लक्ष असतं की कुठे काय अजून काय बेटर करता येईल ते. सिमिलरली अमृता मॅडम त्यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतोय तर पहिल्यांदा सीन करत असताना तिचं सगळं पाठ आणि मी स्क्रिप्ट घेऊन नुसता एवढं मोठी मोठी वाक्य, अरे यार मी कंटिन्यू आणि ही पाठ हे कसं काय घरून वाचून बिचून येते वाटतं. घरून वाचून घेतली पुरवण्यात. नाही मला दिवसभरात सगळ्यांनाच माहितीये की मला सगळ्यात जास्त सीन करावे लागतात आणि हा सीन झाला की मग तो झाला की तो. सो हे कंटिन्यू चालू असतं त्यामुळे माहिती नाही सवय झाली असेल मे बी. पण ह्याचंही पाठांतर खूप छान आहे, खूप भारी करत. सचिन दादा भिडू गँग विषयी जरा बोल ना आमच्याविषयी. आय एम मिसिंग चांद मामू आणि शंकर गौडा. अरे भिडू गँग तर खूप गोड आहे. स्पेशली मला तुमचा तो जो काही डान्स आहे तुम्ही करता जेव्हा काही आनंद होतो तो मला खूप आवडतो. खूप छान आहे. भूषण दादा, तू, चांद मामू, सगळेच रुपेश जो आहे हे तुम्ही फार गोड कामं करताय आणि जे एक त्या चारुताईला जो तुमचा सपोर्ट असतो प्रत्येक सीन मध्ये आणि मला असं वाटतं की खूप असे अनेक प्रसंग आहेत की जिकडे जिकडे चारूला लो वाटतं तिकडे तिकडे ही भिडू गँग तिला बूस्ट करायचं काम करत असते आणि खूप छान केमिस्ट्री आहे चारू बरोबर तुम्हा तिघांची आणि ती बघायला खूप मजा येते. स्पेशली होळीचा जो सिक्वेन्स तुमचा झाला होता तो मला खूप आवडला होता आणि मजा आली होती. इनफॅक्ट आता अभिरामचा परवाच मी एक सीन बघितला तुझ्या बरोबरचा की तो वाईट विनोद करतोय आणि तू त्याच्यावर हसतोयस, तू चारू आणि अभिराम, तो पण फार गोड झाला. आणि मला पटकन माधुरीला पण हे सांगायचंय की तिचा कालच्या एपिसोडमध्ये आई बरोबरचा जो सीन होता तो फार छान केला असतो.
व्हेरी नाईस. थँक्यू थँक्यू सो मच. या निमित्ताने एक गोष्ट प्रेक्षकांनाही सांगावीशी वाटते की तू चांदणे शिंपीत जाशी या शो मध्ये फार रेअरली असं होतं की सगळे चांगले ऍक्टर्स एकत्र येतात. सो हा शो असा आहे की ज्यात सगळे जे ऍक्टर्स आहेत, अगदी आमच्या अभिरामची पण आता एंट्री झाली आहे, इन्क्लुडिंग अभिराम, ही सगळी खूप अतिशय एक तर चांगली माणसं तर सगळी आहेतच, बट ऍट द सेम टाइम खूप सिन्सिअर ऍक्टर्स आहेत. म्हणजे आपले बापूसाहेब असतील, सुमती असेल, नारकर फॅमिली असेल, दीपक असेल, वसंत असेल किंवा समीर असेल, ही सगळी मंडळी खूप पॅशनेट आहेत त्यांच्या कामाबद्दल. बाकी सगळ्यांना आपण भेटलो आता म्हणून मी त्यांची नावं घेत नाही. निहारिकाचे वडील असतील, सगळीच जी ऍक्टर मंडळी आहेत ती त्यांच्या कामाबाबतीत भयंकर पॅशनेट आहे. आणि त्याचबरोबर मला इकडे आमच्या ज्या निर्मात्या आहेत, रुपाली मॅडम किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी रायटर आहे मनस्विनी लता रवींद्र, ती आणि रुपाली मॅडम ज्या पद्धतीने त्याचं लिखाण करतात, त्यामुळे आम्हाला ते काम करायला खूप मजा येते. कारण लिखाण हा मला असं वाटतं की कुठल्याही डेलिसोपचा फार महत्वाचा हे आहे. अर्थात चॅनलचं त्याच्यावरती ऑलवेज एक त्यांची सजेशन असतात. आमची नमिता जी आहे क्रिएटिव्ह हेड, किंवा एंटायर आमचं जे युनिट आहे, सुचेता, नितेश, ही सगळी मंडळी हा शो उत्तम करण्यासाठी, आमचे रुपेश सर, सचिन, ही सगळी गँग, ही मंडळी हा शो खूप चांगला व्हावा यासाठी झटत असतात. आणि त्यामुळे आम्ही ऍक्टर म्हणून तुम्हाला दिसतो, पण बरीचशी जी मागची मंडळी आहे ती प्रेक्षकांना दिसत नाहीत. तर अशा वेळी मला असं वाटतं की जी आमची कॅमेरा मागची मंडळी आहेत, अगदी आमचे स्पॉट दादांपासून ते आमचे डीओपी सगळेच, जी मंडळी, आमचा म्युझिक डिरेक्टर, बॅकग्राऊंड स्कोर, ही सगळी मंडळी, आमचा एडिटर, ही सगळी मंडळी हा शो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस रात्र झटत असतात. तर मला या निमित्ताने या सगळ्या टेक्निकल टीमला पण मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटतंय. कारण ते नसतील तर आपण कुठेच नसू. कारण आपण दिसत असतो, प्रेक्षकांचं आपल्याला प्रेम मिळत असतं, पण या सगळ्या मंडळींना तितकंच क्रेडिट जातं. एवढंच मला इथे महत्वाचं सांगावं असं वाटतं. आत्ता एक तेजू कोकाटे म्हणून कॉमेंट केली तिने किंवा त्याने, तेजू कोण असेल, की तुम्ही फ्रिक्वेंटली लाईव्ह येत जा, तुमच्याशी इंटरॅक्ट करायला आम्हाला आवडेल. सो आपण ट्राय करूयात अन्न सोनी मराठी प्लीज मेक नोट. येस. नाही, नक्की आपण हा प्रयत्न करू. आपण प्रेक्षकांशी कोणतरी जजमेंटल जुरी म्हणून आहे, मगाचपासून खूप सॉरी, खूप 57-58 कमेंट बघितले. टच मुस्टॅच म्हणे मला सारखं, म्हणजे मला कळत नाहीये काय हे. टच मूड सारखं अभिनय टच मुस्टॅच. तुमच्या सिरियलचे 100,000+ एपिसोड होऊ दे. आमीन. चला थँक्यू सो मच. करोनाला पडून लावावं लागेल फक्त बस. हो, खूप खूप लोक आहेत, खूप आहेत. आणि सगळे सचित दादा लव्हर्स आहेत. मी दादा म्हणतीये, त्यांचं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचू दे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. हाय सगळ्यांना. मला बघून मस्त वाटलं सतीश. आम्हाला पण तुम्ही सगळे जॉईन झालात, खूप छान वाटलं. अभिनय, आय लव्ह यू. यू टू. आपल्या सिरियलचं गाणं मी ट्राय करतो. 31 सेकंदाचाच मी एक मधला पीस म्हणतो. सचिन दादा, इफ यू डोंट माइंड. हो, म्हण की. तुझ्या बाहुपाशात सामावताना सख्या सावली ओढते मी जशी, मनातल्या तप्त डोहावरी तू चांदणे शिंपीत जाशी. चांदणे शिंपीत जाशी. बघत राहा चांदणे, तू चांदणे शिंपीत जाशी. सोमवार ते शनिवार फक्त सोनी मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता. या निमित्ताने थँक्यू सो मच नाम्या. या निमित्ताने निलेश मोरीर हा आमचा जो मित्र आहे, म्युझिक डायरेक्टर, त्याचंही मनापासून कौतुक. ऋषिकेश रानाडे आणि आय थिंक शरयू दाते यांचंही मनापासून, कारण फार अप्रतिम आणि गोड असं हे टायटल सॉन्ग केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा ते नुसतं सीन मध्ये असं लागतं,
एखादा सीनला ते जेव्हा मागे वाचतं तेव्हा त्या सीनची एंटायर हेच बदलून जाते. इतकं सुंदर ते गाणं केलेलं आहे. आता तुम्हा दोघींना, तुम्ही पण एकमेकींबरोबर पहिल्यांदा काम करताना कसं वाटतं? आम्ही ऍक्च्युली आता ना आज काही सीन शूट होणार आहेत. ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील, ज्यात आमच्या दोघींसाठी खूप ऍडव्हेंचर गोष्टी असणार आहेत. लवकरात लवकर त्या तुमच्या समोर येतील की आम्ही दोघी एकत्र येऊन एक थ्रिल, एक गोष्ट करणार आहोत जरा आउट ऑफ द जसे बॉक्स. आमच्या दोघींचे सीन खूप कमी असतात, पण आता यावेळी असतील I guess. आता असतील. आता काहीतरी वेगळं आहे, तो मजा येणार आहे. आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग, पण त्यामुळे तुम्हाला बघायला लागणार आहे, कारण तुम्ही आय गेस अपेक्षितच नसणार आहे असं काहीतरी आम्ही दोघी आता करणार आहोत. ट्विस्ट. आणि त्या Yes. सीन मध्ये अपेक्षा घडणार पण आहे. ट्विस्ट. अभिनय, मी तुला एक प्रश्न विचारतो. तू अत्यंत महाराष्ट्राची लाडकी ऍक्ट्रेस निर्मिती सावंत यांचा सुपुत्र आहेस, आणि जेव्हा तू काम करतोस तेव्हा तुझ्याकडनं थोड्याशा, म्हणजे आम्ही सगळे असे आहोत की आमच्या आधीच्या पिढीमध्ये कोणी ऍक्टर्स नाही आहेत. सो माझ्या मते आमच्या अख्ख्या टीम मध्ये तू असा आहेस की जो पहिला मुलगा आहेस की जो त्याची आधीची जनरेशन पण ऍक्टिंग मध्ये आहे, आणि त्यात ती निर्मिती सावंत सारखी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. तर अशा वेळी जेव्हा तू काम करतोस तेव्हा तुला आईचं प्रेशर येतं का रे, की घरी गेल्यावर आई बघणार आहे एपिसोड? त्यांनी सांगितलेलं आहे खूप वेळा. आणि माझा अत्यंत महत्वाचा दुसरा प्रश्न, की जेव्हा तू ते काम करतोस तेव्हा जेव्हा ते तो टेलिकास्ट होतो एपिसोड आणि निर्मिती ताई बघते तेव्हा तुमच्यातला संवाद काय असतो? वा. हे 2 क्वेश्चन आहेत. मी त्यावर सोप्पा मार्ग काढलेला आहे की जसे सीन्स होतात स्क्रीन प्ले वाचल्यानंतर, जर का मला वेळ असेल विचारायला, म्हणजे जर का मम्मा अवेलेबल असेल, जर का मी ताबडतोब दुसऱ्या दिवशीचे जे आपले सीन्स असतात ना, ते मी असं करणार आहे, मी हे करणार आहे, मी असं करणार, तेवढं ओके ठीक आहे, आणि ती त्याची बसून असते फक्त, म्हणजे हे सब कर लो पहिले असं ते असते बसून. आणि पण म्हणजे मी विचारतो की हे असं ओके आहे ना, हे केलं तर ठीक आहे ना, बरं. मग ती काही इनपुट्स देते, काही सांगते, टिप्स देते. घरी आल्यानंतर म्हणजे मी कितीही छान केलं असेल असं लोकांनी जरी म्हटलं, का सीन बहुत मस्त हो गया असं, तरी घरी गेल्यावर ती आई आहे, ती आई आहे. त्यामुळे तिचं छान होतं, ओके होतं, पण तू, आणि ते असतंच. तर त्यावर मी असा मार्ग काढलाय की जे काही सीन्स मी करतो ना दिवसभरात, ते मी जाऊन घरी ताबडतोब करून दाखवतो. आणि जिकडे मला माहितीये ना की थोडासा गडबड हो गया, ते मी अजून बेटर करून दाखवतो की मी असं केलंय, हा तो ये ऐसा ही किया था असं. पण तिला आता तर लॉकडाऊन वगैरे सगळं सुरूच झालंय, त्यामुळे तिला वेळ आहे आणि ती घरी बसून बघते सिरियल. त्यामुळे ते असं होतं, मैं जो करके दिखा कुछ अलग था और इधर कुछ अलग हो रहा है तेरे साथ. तरी श्वेताला बाय कर. अनफॉर्च्युनेटली मी काय बाय कर श्वेता. बाय श्वेता, आय लव्ह यू श्वेता. आणि बाय. बाय श्वेता. बरं, आता खरं तर सगळ्या विचारे एक खूप छान कमेंट आहे हर्षदची, सिरियल मस्त आहे, अशी सिरियल आम्ही कधीही पाहिली नव्हती. थँक्यू हर्षद, थँक्यू सो मच. बर सर, मी बोलत होते की म्हटलं आपण सगळे विचारे फॅमिलीला आणि अभिरामला भेटलो, नवीन एंट्री. सो माझी फॅमिली आता इथे नाहीये, नारकर फॅमिली. सो त्यांना सुद्धा मी मिस करतेय, आमचे भाई वसंत नारकर. सो त्यांच्यासोबत पण मला काम करताना खरं तर खूप भारी वाटलं होतं स्टार्टिंगला. परत माझा मोठा भाऊ दीपक, अतुल. सो अतुल आणि माझी फ्रेंडशिप ही खूप छान आहे. सो आम्ही दोघंही खूप छान काम करतो आणि मला त्याच्यासोबत पर्सनली काम करायला खूप जास्ती आवडतं. तर तो सुद्धा खूप भारी आहे. माझ्या मते सर जसं मगाशी म्हणाले की सगळेच चांगले ऍक्टर सगळेच इथे आहेत, आणि मी स्वतःला लकी समजते की मी या सगळ्यांसोबत काम करते. आणि चारू जरी फक्त दिसत असली तरी माझ्या मागे हे माझी अख्खी टीम आहे. तर मला मजा येते ह्या सगळ्यांसोबत मिस करताना, काम करताना. आणि मी नारकर फॅमिलीला मिस करते आता सध्या, कारण ते सुद्धा इथे हवे होते. दीपक दादा. मी नाही करत.
एकदा चालू आहे डायलॉग झाला पाहिजे. चालू जादा कडक बाकी सगळं गेलं उडत. सो आता बघूयात पुढे काय होतंय. खरं तर हे प्रश्न होते की सत्यजित आणि चारूच्या मध्ये आता अभिराम आल्यामुळे काय ट्विस्ट येणार आहे स्टोरीमध्ये. सो ही खरं तर मलाही माहिती नाहीये काय होईल पुढे जाऊन. अभिरामला माहितीये का? माहिती असेल तर प्लीज सांगून टाक मला. त्यासाठी वाट बघावी लागेल. त्यासाठी वाट तुला बघावी लागेल. सारखाही प्रश्न येतोय, वन फिटनेस टिप फॉर ऑल एज ग्रुप्स, आणि हो, तो आम्हाला पण सांग आम्हाला पण सांग. प्लीज. मला सांगितलेलं आहे. फिटनेसची हा अख्ख्या आमच्या सेटवर सगळ्यात फिट माणूस आहे. सगळ्यात जास्त. हे खरंच ना इन्स्पायरिंग आहे. आणि आम्ही ऍक्च्युली खूप गोष्टी फॉलो करत नाही. तो खूप फॉलो करून मेहनतीचं फळ आहे हे सगळं. ते आम्ही करायला हवं. पण आहे खरं हेच आहे. अशी पटकन एखादी टिप सांगणं अवघड आहे, पण तरी मला असं वाटतं की जर तुम्हाला छान फिट राहायचं असेल तर दिवसाला किमान एक अर्धा ते पाऊण तास तरी व्यायाम करा. आणि काही नाही जमलं तर निदान एक अर्धा तास चाला तरी. आणि जे सूर्यनमस्कार असतात, म्हणजे योगाचे जे सूर्यनमस्कार असतात, किमान ते 15 सूर्यनमस्कार तरी दिवसाला करत जा. आणि वेळेत जेवा, घरचं जेवा. आणि संध्याकाळी जितकं लवकर शेवटचं मील तुम्हाला घेता येईल, म्हणजे अगदी 7:30-8 वाजेपर्यंत जर का शेवटचं मील घेतलं तर उत्तम. त्याच्या पुढे काही खाऊ नका. सोपा उपाय. आणि थँक्यू सो मच. आणि हे आपल्या सगळ्यांनाच सांगितल्याबद्दल सर थँक्यू. येस, वेलकम वेलकम. अक्षिता अजूनही बरंच काय येतं. अक्षिता माधुरी. माधुरी मुग्धा. अक्षिताचं नाव आहे माधुरी. बरं, मला माझी खूप इच्छा होती हे करायचं कधी ना कधी, कारण मी बघायचो ना असे की इंटरव्ह्यूज वगैरे असे आपण टीव्हीवर बघायचो ना, सिमी गरेवाल इंटरव्ह्यू असायचं ना, तर तसे विचारायचे ना प्रश्न की आजकल जो बच्चे है जो आ रहे हैं वो उनको आप क्या कहना चाहोगे, असं जे असतं ना, मला तिथे डायरेक्ट संधी मिळते त्याला विचारायला. आम्ही जे सगळे आत्ताचे नवीन आहोत आणि तू म्हणजे यू आर वेल एक्सपिरियन्स आणि यू आर अ सुपर ग्रेट टेरिफिक ऍक्टर. तर जे नवीन लोक आम्ही आहोत किंवा अजून जे येणारे आहेत जे स्ट्रगलिंग आहेत, एक ऐसा कुछ कान मंत्र जो हम लोग के लिए. मोबाईल मध्ये कमी बघा काम करताना. बाय. ओके बाय. ओके बाय. मी इथे नाही. नाही, पण लिटरली सचिन दादा त्या दिवशीचा मला दिवस आठवतोय. तू जेव्हा येतो आणि आम्ही 3 जण उभे असतो तिथे आमची भेटू घ्या. आणि त्या दिवशी तू आम्हाला एक किस्सा सांगितला होता बच्चन साहेबांचा. आणि आय थिंक तो खूपच इन्स्पायर करणारा तो किस्सा होता आणि खूप मजा आली होती. आणि तुझ्याकडनं इव्हन गॅरेजमध्ये अक्षिता आणि तू येतोस तेव्हाचा एक सीन आहे, तो पण तू मला जी मदत केली होतीस तो सीन तर मी नाही विसरू शकत. आणि त्या दिवशी आमच्या तिघांना जो तो किस्सा सांगितला होतास, सो तो खूप इन्स्पायर केला त्या किस्स्याने आम्हाला. सो मला असं वाटतं की आपल्या मला असं वाटतं की जेव्हा आपण आपली जी सिनियर मंडळी आहेत त्यांना पाहतो आणि त्यांची सिन्सिअरिटी पाहतो, तर त्यांच्याकडनं ती आपण शिकायलाच पाहिजे. म्हणजे जर का बच्चन साहेबांसारखी व्यक्ती आज त्यांनी सगळं अचीव्ह करून झालंय, तरीही जर का इतक्या सिन्सिअरिटीनी रोज उठून रोज स्वतःचा अभिनय, म्हणजे अगदी ते साधं टीका लगाववाली जाहिरात असेल तरी पण तीच सिन्सिअरिटी, कुठली फिल्म असेल तरी तीच सिन्सिअरिटी. तर मग आपल्याला तर खूप शिकायचं आहे अजून आणि खूप काम करायचं आहे, अजून खूप काम करायचं आहे. सो इतका मोठा भारतातला सुपरस्टार माणूस जर का असं म्हणतो की मुझे अभी बहुत सीखना है, बहुत करना है, तर आपण काय, म्हणजे आपण कुठे आहोत? आपण खूप जमिनीवर असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या कामावर खूप मनापासून प्रेम असायला पाहिजे. त्याचा कधीच कंटाळा नाही आला पाहिजे. ईच अँड एव्हरी सीन अरे चमचा, सॉरी. कोणीतरी
कामाचा आपल्याला थकवा येऊ शकतो, पण मला असं वाटतं की सिन्सिअरिटी जी असलीच पाहिजे. बाय बाय बाय. थँक्यू. सो आणि मला आपल्या मालिकेमधली सगळीच मंडळी आहेत ती असं वाटतं की खरंच खूप सिन्सिअर आहेत आणि खरंच खूप मनापासून खूप चांगलं काम करतायत. तुमच्या वयाचं जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही खरंच इतकं बरं काम करत नव्हतो. आम्हाला का ना तेवढी माध्यमं नव्हती त्यावेळी, तेवढी चॅनल्स नव्हती, हे यूट्यूब आणि गुगल आणि हे सगळं नव्हतं आमच्या वेळी. मला वाटतं निर्मितीताई जर का पाहत असेल तर ती खूप माझ्या बोलण्याशी रिलेट करेल. आजच्या जनरेशनला कुठलाही प्रश्न पडला तर इधर गुगल आहे किंवा युट्यूब आहे किंवा कुठलंही आहे की जिकडे तुम्ही एक क्वेश्चन टाईप करा तुम्हाला सगळी उत्तरं मिळतात. आम्ही खूप म्हणजे इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा करा, मग प्रायोगिक नाटक करा, मग तिकडनं एखादी दूरदर्शनवर सिरियल मिळाली, मग तिकडनं एखादी वेगळ्या एखाद्या खाजगी वाहिनीवर सिरियल मिळाली तर ते खूप मोठं वाटायचं. आता काय झालं की अव्हेन्यूज खूप ओपन झाली आहेत, खूप माध्यमं ओपन झाली आहेत, वेब सिरीज वगैरे ही माध्यमं ओपन झाली आहेत. त्याच्यामुळे जे काम आहे ते खूप वाढलंय, काम भरपूर आहे, पण जे काम मिळतंय त्याची कदर करणं आणि मनापासून ते करणं हे खूप, आणि प्रत्येक काम कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवर कोण ना कोणतरी पाहत असतं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कधीच कुठलंही काम कधी वाया जाऊ शकत नाही. कधी कुठलं काम कोण बघेल आणि तुमचं काम अप्रिशिएट केलं जाईल, तुम्हाला तो माणूस सांगेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वाक्य आपण अत्यंत मनापासून केलं पाहिजे. असो, माझा क्लास खूप झाला. आपण जरा आता प्रेक्षकांचं आणि रिॲक्शन पण एक मुक्ता गाडगे म्हणतायत की हा लाईव्ह सेशन संपूच नाही असं वाटतंय. तसं आम्हाला वाटतं की तू जे बोलतोय ते संपूच नाही, कुछ सीखने को मिल रहा है. आपण वेगळे बोलू. मला तुमचं बोलणं ऐकायचं, मी खूप बोलतोय. सो थँक्यू राधिका. बरेच मेसेज येतात राधिकाचे. त्याच्यानंतर सोहम, थँक्यू सो मच. मी पटपट 2-3 नावं वाचतो. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय काम करताना. एक मिनिट, एक चांगली कमेंट आहे. सच अन अमेझिंग शो हॅव्हिंग ग्रँड ट्विस्ट अँड म्युझिक. चांदणे शिंपित जाशी. यू ऑल आर आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच. कोण आहेत या? सोहम. ओके, आता तुम्ही पण कमेंट वाचा जरा. तेजस बर्वे म्हणतोय की खूप छान मस्त काम करते तुम्ही सगळे. थँक्यू तेजस. थँक्यू तेजा. आता गायलं की अरे स्वीडनहून तुम्हाला. अरे वा, नाव बघ. खाली गेलं. आता मी काय मेमरी विझर्ड. त्या म्हणतात की अगदी बरोबर, मी स्वीडनहून तुम्हाला बघते आहे. थँक्यू. लव्ह यू सर. आता कोण? मॅम एकदा दाखवा ना प्लीज. स्माईल एकदा स्माईल करून दाखवा ना प्लीज. मॅडम प्लीज एकदा. चालू तर एकदा. मी सतत स्माइलच करत असते. मला सेटवर. serious राहायला सांगा कोणीतरी. ती सेटवर सुद्धा हसत असते. ती फार हसरी आहे. हो, फक्त सीन पुरती काय ते मी सिरियस होते. हो. तापसीने लिहिलंय छान. चांदणे शिंपित जाशी खूप भारी सिरियल आहे, कधीच संपायला नाही पाहिजे. थँक्यू तापसी. आता मला तरी वाटतं काही प्रश्न येत नाहीयेत. एव्हरीथिंग इज गोइंग गुड इन दिस. आपण रजा घ्यावी का आता? हो, अच्छा, मराठवाडा टेरिटरी इन्चार्ज राम पिंपळे फ्रॉम सोनी पिक्चर्स. ओके, ते मगाचपासून मेसेज करतात. माझे वडील आणि भाऊ कुठे आहेत? त्या दोघांचे आज सीन नाहीये, त्याच्यामुळे ते इथे नाहीये. ते त्यांच्या घरी असतील. माहित नाही कुठे असतील म्हणजे. सो मला असं वाटतं की आपण समअप करूया. बराच वेळ झाला आपण लाईव्ह. आणि
नक्की आम्ही जी तुम्ही बऱ्याच लोकांनी मी कमेंट्स वाचतोय त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तुम्ही वारंवार लाईव्ह या, आम्हाला तुमच्याशी संवाद साधायला आवडतो. तर आम्ही हा प्रयत्न करू की जास्तीत जास्त तुमच्या बरोबर संपर्कात राहू, तुमच्या हो. कमेंट्स घेऊ, तुमच्या सजेशन्स घेऊ. आणि चांदणे शिंपीत जाशी या सोनी मराठीवरच्या शोवर तुम्ही इतकं नितांत प्रेम करताय, इतकं भरभरून त्या शो विषयी आणि आमच्याविषयी बोलताय, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मनपूर्वक तुम्हाला आम्ही नमस्कार करून थँक्यू म्हणतो. असंच प्रेम तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांचा आम्हावरती राहू द्या, कारण तुमची ही जी रसिकता आणि तुमचं हे जे काही आशीर्वाद आहेत त्यामुळेच आम्हा कलाकारांना नेहमी लढण्याचं बळ मिळतं, नेहमी काम करण्याचं बळ मिळतं आणि जास्तीत जास्त चांगलं काम करत राहण्याचं बळ मिळतं. थँक्यू सो मच. आम्ही तुम्ही इतका वेळ आमच्या बरोबर आहात आणि इतकं मनापासून भरभरून आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल. येस, आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्याकडून सुद्धा. थँक्यू आणि आता- कडून थँक्यू. Yes. आणि आम्ही होप सो आम्ही लवकरच परत येऊ Yes. पुन्हा गप्पा मारायला. येस, आणि सोनी मराठीने आता ते ऐकलेलं आहे. Yes. सो आम्हाला परत बोलवा. सोनी मराठी, तुमचे मनापासून आभार. लाईव्ह सेशन मध्ये खूप खूप मज्जा आली. फिल्म फार्म, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तू चांदणे, शिंपी अशी टीम. आणि आता आपण रजा घेऊयात का? येस, आणि आम्ही आता निघतोय. आता सीन करायचा. हो, आमचा नितेश बाहेर येऊन थांबलेला आहे बोलवायला. नितेश चला सुरू चला झालेला आहे. चला. नीती सुरू झालेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि जर कोणाचे कमेंट आम्ही वाचल्या नसतील तर सो सॉरी. रिअली सॉरी अबाउट दॅट. आणि खूप कमेंट्स असल्यामुळे सगळ्या वाचणं शक्य नाही झालं, शक्य पण नसतं. पुढच्या वेळी जास्तीत जास्त कमेंट्स आम्ही वाचण्याचा प्रयत्न करू. आणि थँक्यू सो नक्की मच. बघा. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता सोनी मराठीवर तुमची आवडती मालिका तू चांदणे शिंपी जाशी, फक्त सोनी मराठीवर. बाय. आय लव्ह यू. सचिन दादा, बाय 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 बाय. बाय बाय. अरे वैसा नहीं.